हॅलो भावांनो, काय मग अभ्यास करताय ना? चला, आजच्या क्लासमध्ये आपण करणार आहे नेक्स्ट टॉपिक, तो म्हणजे इव्होल्यूशन आणि त्याचे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ठीक आहे, चला पहिले तर आपण इव्होल्यूशनचं डेफिनेशन बघूया. आत्तापर्यंत एक्झाममध्ये इव्होल्यूशनचं डेफिनेशन तुम्हाला विचारलेलं नाही आहे, पण इन केस जर इव्होल्यूशनचं जर डेफिनेशन नेक्स्ट कधी विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा एक सिम्पल टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे इव्होल्यूशन म्हणजे काय आहे. तर बघा, इव्होल्यूशन म्हणजे काय असतं की एक जे पण ग्रॅज्युअल चेंजेस होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, त्याला आपण इव्होल्यूशन म्हणतो. जर डेफिनेशन तुम्हाला दिलं आहे, द ग्रॅज्युअल चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसेस. तर आपल्याला माहिती आहे, असं म्हटलं जातं की सुरुवातीला आपण माकड होतो आणि माकडापासून माणूस बनलं आहे, म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्यामध्ये हे झालेले चेंजेस आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, इव्होल्यूशन झालेलं आहे. बरोबर आहे ना? इव्होल्यूशन म्हणजे काय की काही गोष्टींमध्ये ऑर्गॅनिझममध्ये काही चेंजेस होतात, त्याला काही वेळ जातो. असं नाही एका दिवसात काही होत नाही, त्यासाठी वेळ जातो आणि या वेळ म्हणजे खूप जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये एक नवीन स्पेसिस बनतात, यालाच आपण म्हणतो इव्होल्यूशन. आय होप सिम्पल आहे, खूप सिम्पल. इव्होल्यूशनचं डेफिनेशन इज नॉट दॅट डिफिकल्ट. चला, नेक्स्ट आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. आता तुम्हाला इथं एक क्वेश्चन दिसेल 2022मध्ये विचारलेलं 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. खूप सिम्पल क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये फक्त जे एव्हिडन्सेस आहे ना, 2 एव्हिडन्सेस ऑलरेडी दिले होते त्याच्यामध्ये, आणि राहिलेले 4 जे एव्हिडन्सेस आहेत ते तुम्हाला सांगायचे होते, आणि दिस क्वेश्चन वॉज फॉर 2 मार्क्स. खूप सिम्पल क्वेश्चन होता. आता हे लक्षामध्ये कसं ठेवायचं यासाठी एक तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो. ती ट्रिक अशी आहे. ट्रिकसाठी काय लक्षामध्ये ठेवायचं आहे, माय आंट विजिट पुणे सिटी एव्हरी डे. ठीक आहे, हे सेंटेन्स तुम्हाला पाठ करायचं, तुमच्या लक्षामध्ये ठेवायचं आहे, डोक्यामध्ये ठेवायचं आहे. ट्रिकचं नाव आहे माय आंट विजिट्स पुणे सिटी एव्हरी डे. आता प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर बघा, त्याला ग्रीन केलेलं आहे, ग्रीन कलरने हायलाईट केलेलं आहे. मायचं MAVPC आणि E. एमवरनं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं भावांनो, एमवरनं लक्षात ठेवायचं आहे मॉर्फोलॉजिकल, म्हणजे पहिले एव्हिडन्सेस कुठला असणार आहे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. दुसरं एवरनं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ॲनाटॉमिकल. व्हीवरनं काय लक्षात ठेवायचं आहे, वेस्टिजियल. आता याला स्टार केले, 2 स्टार केलेले आहे, कारण 2-3 एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, बोर्डच्या एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ओके, नंतर P पॅलेंटॉलॉजिकल, सी म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स स्टार केले कारण याच्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. E एम्ब्रिओलॉजिकल. असे टोटल किती एव्हिडन्सेस झाले, 6 एव्हिडन्सेस झाले का? फाईन. लक्षामध्ये कसं ठेवायचं, ट्रिक काय त्याच्यासाठी, माय आंट विजिट्स पुणे सिटी एव्हरी डे. एवढं लक्षामध्ये ठेवलं तर तुम्ही 6 इझिली तुमच्या डोक्यामध्ये राहतील, कुठले कुठले 6 आहेत ते. ओके, चला आता आपण ना 1 बाय 1 हे सगळे जे एव्हिडन्सेस आहेत ते बघूया. ओके, तर पहिले कुठले आहे, मॉर्फोलॉजिकल. चला, मॉर्फोलॉजिकल आपण बघूया. आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये काय काय बघा. मॉर्फोलॉजीमध्ये ॲनिमल्स आणि प्लांट्स 2 ऑर्गॅनिझम्स दिलेले आपल्याला. आता ना काही ॲनिमल्स आहेत बघा, ज्यांचं ना स्ट्रक्चर ऑफ माउथ, म्हणजे तोंडाचं जे स्ट्रक्चर आहे आणि डोळ्यांची पोझिशन आहे आणि नॉस्ट्रिल्स आहे किंवा इयर पिना आहे, हेअर्स आहे, यांच्यामध्ये ना सिमिलरिटी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं डायग्राम, यांचे जे फिगर दिलेले किंवा डायग्राम दिलेले त्याच्यावरनं कळेल. आता इथं तुम्हाला ना डॉग दिसतं, इथं शीप आहे, इथं फॉक्स आहे. ओके, आता तुम्हाला काय बघा, यांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ बघा. या तिन्ही जे ॲनिमल्स दिले, या तिघांची जर तोंडाची रचना जर बघितली, स्ट्रक्चर ऑफ माउथ जर बघितलं, तर ते थोडंसं तुम्हाला सिमिलर दिसेल, राईट? म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिसतं आहे. यांचं डोळ्याची पोझिशन बघा, यांचे नाक बघा, यांचे जे इयर पिन आहे, बॉडीचे हेअर बघा, पूर्ण बॉडीवरती हेअर्स आहेत. याच्यावरनं असं लक्षात येतं की कदाचित यांचा ॲन्सेस्टर एकच असू शकतो, है ना? यांचा ॲन्सेस्टर काय असू शकतो, एकच असू शकतो, कारण यांचे जे माउथचं स्ट्रक्चर आहे, डोळ्यांचं पोझिशन आहे, नॉस्ट्रिल, इयर पिन आणि बॉडीज हेअर्स आहे, ते सेमच वाटते आपल्याला, राईट? याचा अर्थ काय, कदाचित यांचा काय असू शकतो, एक कॉमन ॲन्सेस्टर असू शकतो आणि त्याच्यापासूनच इव्हॉल्व होऊन हे सगळेच्या सगळे ॲनिमल्स बनले असावेत. म्हणून याला आपण म्हणलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. हा आपला फर्स्ट एव्हिडन्सेस आहे, दॅट इज अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता हे झालं ॲनिमलमध्ये. लीफमध्ये, हे प्लांट्समध्ये काय काय बघा. तर प्लांट्समध्ये आहे लीफ शेप, लीफ वेनेशन आणि लीफ पेट्युल. आता लीफ शेप म्हणजे काय, तर लीफ जे पानं आहे, तर पानांचा आकार बघा. आता तुम्हाला या फिगरमध्ये दिसेल, हे मँगो ट्री आहे, चिक्कू ट्री आहे आणि हा गावा ट्री आहे. याच्यामध्ये हे लीव्स बघा,
ह्या सगळ्यांचं लीफचं जे स्ट्रक्चर आहे तर सेमच दिसतंय. नंतर लीफ वेनेशन म्हणजे तुम्हाला हे जे पान दिसतं, या पानामध्ये ज्या लाईन्स दिसतात ते तुम्हाला, त्याला आपण म्हणतो वेनेशन. आता इथं पण वेनेशन, जसं इथं वेनेशन आहे सेम तसं वेनेशन इथं पण आहे, इथं पण आहे. परत लीफ पेट्यूल म्हणजे जो पानाचा जो देठ आहे तर तो बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला सेमच दिसेल. याचा अर्थ कदाचित यांचा पण एक कॉमन ॲन्सेस्टर असेल आणि ज्याच्यापासूनच इव्हॉल्व होऊन हे सगळे प्लांट्स बनलेले असेल, सगळे फ्रूट्स बनलेले असतील. फाईन. म्हणजे याच्यावरनं काय कळतं, या ॲनिमल्स आणि प्लांट्स या दोन टॉपिक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. याच्या जे स्ट्रक्चर्स आहे याच्यावरून आपल्याला कळतं की कदाचित यांचे दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत याच्यावरून आपल्याला असं दिसतं की कदाचित हे ॲनिमल्स एकाच ॲन्सेस्टरपासून बनलेले असेल, हे प्लांट्स एकाच ॲन्सेस्टरपासून बनलेले असेल, है ना. म्हणून आपण याला म्हणतो मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. खूप सिम्पल आहे, तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून कळालंच असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट मॉर्फॉलॉजिकल नंतर काय आहे ते बघूया. नंतर आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमी म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ॲनाटॉमी म्हणजे हाडं लक्षात ठेवायचं, हाडं. स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड जॉईंट्स काय लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड जॉईंट्स. आता याच्यासाठी ना इथे एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला बघा. इथे तुम्हाला ह्युमन हँड दिसतोय, हे फोरलॉग ऑफ ऑक्स दिसतोय, ऑक्सचं फोरलॉग दिलेलं आहे. हे पेटाजियम ऑफ बॅट आहे आणि फ्लिफर ऑफ वेल जो मासा आहे त्याचं ते फ्लिफर आहे. तर या सगळ्यांचं जर हे बोनचं स्ट्रक्चर जर बघितलं ना तर यांचे जॉईंटचं स्ट्रक्चर आणि बोनचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे आपल्याला सेमच दिसतंय, बरोबर ना. म्हणजे ह्युमन हँड हे सगळे जे एक्झाम्पल दिले यांच्या सगळ्यांचं बोनचं स्ट्रक्चर सेम आहे. याचा अर्थ काय होऊ शकतो, याचा असा अर्थ होऊ शकतो की कदाचित हे सगळेच्या सगळे ॲनिमल जे आहे ते एकाच ॲन्सेस्टरपासून इव्हॉल्व होऊन नवीन स्पेसिस बनलेल्या आहेत ह्या, राईट. म्हणजे यांचा ॲन्सेस्टर सेम असू शकतो, बरोबर. म्हणजे हा पण एक एव्हिडन्सच झाला, कशाचा, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सच झाला. फाईन. आता ॲनाटॉमिकल नंतर काय बघूया. आता ॲनाटॉमिकल नंतर एक इम्पॉर्टंट एव्हिडन्सेस आहे तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स. आता पहिल्या ना वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय असतं की आपल्या बॉडीमध्ये काही डिजनरेटेड किंवा अंडर डेव्हलप काही युजलेस ऑर्गन आहे ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही, अशा ऑर्गन्सला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. डिजनरेटेड आहे किंवा अंडर डेव्हलप आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे काय की हे युजलेस ऑर्गन आहे, म्हणजे यांचा आपल्याला काही उपयोग नाही. तर असे कुठले बघा, आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स आहे, बरोबर, ज्याचा आपल्याला आत्ता काही यूज नाही. मसल्स ऑफ इयर पिन आहे, आपल्या कानाच्या ज्या मसल्स आहे, म्हणजे कानाचा जो आउटर भाग आहे ना त्याच्यामधले ज्या मसल्स आहे त्याला आपण इयर पिना म्हणतो. टेलबोन आहे, तुम्ही सगळ्यांनी फील केलं असेल तर आपल्याला टेलबोन आहे, आपल्याला विजडम अक्कलदाढ आहे आणि आपल्या बॉडीवरती हेअर पण असतात. आता हे सगळेच्या सगळे जे ऑर्गन्स आहे यांचं सध्या आपल्याला काही यूज नाही, पण हे जे ऑर्गन्स आहे हे बाकी इतर ॲनिमलसाठी यूजफुल आहेत. ठीक आहे. आता हे का मी सांगतोय कारण याच्यावरती पण एका परीक्षेमध्ये क्वेश्चन आलेला आहे की जे आपल्याला यूजफुल नाहीत पण बाकी ॲनिमल्सला यूजफुल आहेत. असे कुठले ऑर्गन्स आहेत तर अपेंडिक्स आहे बघा. अपेंडिक्स आपल्याला काही यूजफुल नाही पण रुमिनन्स म्हणजे जसं की गाय, म्हैस जे रवंत करतात ना तर त्या प्राण्यांसाठी, ज्या रुमिनन्ससाठी हे इम्पॉर्टंट अपेंडिक्स. आता सुरुवातीला आपल्याला अपेंडिक्स होते कारण आपण मोस्टली आपली डाईट अगोदरच्या काळामध्ये ही फक्त हर्बिवरस होती आणि म्हणून आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स होतं. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय झालं, आपली डाईट बदलली त्यामुळं आता आपल्याला अपेंडिक्सची काही गरज नाही आहे. आता पण कोणासाठी युजफुल आहे तर रुमिनंटसाठी आहे. मसल्स ऑफ इयर पिना हे कोणामध्ये युजफुल आहे, आता तर आपल्यासाठी काही युजफुल नाही पण मंकीसाठी, माकडांसाठी ते अजून पण युजफुल आहे. फाईन. सिम्पल आहे, सगळ्यांना कळले. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे यूजलेस ऑर्गन आहे ज्यांचा आपल्या बॉडीमध्ये काही यूज नाही, ते अंडर डेव्हलप आहे किंवा आपण त्याला डिजनरेटेड म्हणतो. सिम्पल. नेक्स्ट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. तर पॅलेंटॉलॉजिकल म्हणजे काय तर पॅलेंटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल. आता फॉसिल म्हणजे काय असतं तर फॉसिल म्हणजे काय असतं की रेमनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड कॉल फॉसिल्स. जेव्हा एखादं प्लांट डाय होतं किंवा ॲनिमल डाय होतं तर ते काय होतं, ते सबमर्ज होतं, म्हणजे आपलं जी लँड आहे त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड होतं आणि अंडरग्राऊंड झाल्यानंतर खूप वर्षानंतर त्याच्यापासून काय बनतं, फॉसिल्स बनतात. ओके. आता फॉसिलचं जे स्टडी आहे आणि या फॉसिलचं जे स्टडी करतो आपण तर त्या म्हणजे आपल्याला समजा एखाद्या ऑर्गॅनिझमच्या हाडं सापडतात, जसं डायनोसॉरचे वगैरे हाडं आपल्याला सापडतात. मग त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट करतो की त्याचं एज किती असेल, है ना, किती जुनं आहे.
आता ज्या मेथडनं आपण हे ओळखतो किंवा हे शोधतो, हे फाइंड आउट करतो की त्याचं एज किती असेल, त्या मेथडला आपण म्हणतो कार्बन डेटिंग. ठीक आहे, काय म्हणतो त्याला? कार्बन डेटिंग. बघा काय म्हणलं आहे, अ मेथड यूज टू फाइंड आउट एज ऑफ वन्स लिव्हिंग थिंग बाय मेजरिंग रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. आता हे तुम्हाला समजून सांगतो काय. बघा कार्बन डेटिंग आहे ना, कार्बन डेटिंग म्हणजे अशी मेथड ज्याच्यामध्ये आपल्याला जे पूर्वी जिवंत होते अशा ॲनिमल्सचं आपण एज फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आत्ता जर त्यांचं काय फॉसिल्स आपल्याला सापडले तर आपण त्याच्यावरनं त्यांचं किती जुने आहेत ते आपण या मेथडनं शोधू शकतो. याला म्हणतो कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंग म्हणजे काय बघा, जनरली ना इथं तुम्हाला ना हे आयसोटोप्स दिसतात. हे कार्बनचा आयसोटोप्स आहे. आता मे बी तुम्ही ऑलरेडी 9th स्टडी केलेलं आहे आयसोटोप्स, बरोबर ना. तर आयसोटोप्स म्हणजे काय असतं की सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. C14 आहे. आता हा कार्बनचा आयसोटोप्स आहे जिथं कार्बनचा मास नंबर किती आहे? 14 आहे, बरोबर. आता हे जो आयसोटोप्स आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आहे. ठीक आहे, कसं आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय की अशा आयसोटोपचे डिके होतात. आता एक सिम्पल तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण जिवंत असतो, एखादा ऑर्गॅनिझम जिवंत असतो त्यावेळेस तो काय करतो, किंवा प्लांट जिवंत असतात त्यावेळेस ते ॲटमॉस्फिअरमधला कार्बन जो आहे तो अब्झॉर्ब करतात. आता हा अब्झॉर्ब केलेला कार्बन जो पण आहे जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत अब्झॉर्ब करतात. आणि एकदा ते त्यांचं डेथ झालं आहे, एकदा जर ते डाय झाले तर त्यानंतर त्यांच्या बॉडीमधला जो कार्बन आहे तो हळूहळू डिके व्हायला चालू होतो. कुठला? C14वाला. तसे तर कार्बन जाताना 2 कार्बन जातात, एक कार्बन 12 पण त्यांच्या बॉडीमध्ये जातो आणि एक कार्बन 14 पण जातो. ओके, तर कार्बन 14 जो कार्बन ॲटमॉस्फिअरमधून जो जातो त्यांच्या बॉडीमध्ये तो खूप कमी प्रमाणात असतो. पण तरीसुद्धा या कार्बनवरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? त्यांचं एज फाइंड आउट करू शकतो. कारण एकदा जर डेथ झाली त्या ॲनिमलची का त्याच्या बॉडीमधला जो C14 आहे तो हळूहळू काय व्हायला लागतो? डिके व्हायला लागतो आणि C12 बॉडीमध्ये तसाच राहतो. मग ज्यावेळेस नंतर तो असं आता C14 जर बघितलं तर ह्याला हा एकाचा अर्धा होण्यासाठी म्हणजे हाफ लाईफ ऑफ C14 जर बघितलं ना तर ते जवळजवळ 5700 वर्षे आहेत. म्हणजे इतका वेळ लागतो त्याचा हाफ व्हायला किंवा डिके होण्यासाठी, तर हाफ लाईफ आहे त्याचा. तर मग याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर आपल्याला जर एखादं फॉसिल सापडलं तर या मेथडने आपण काय करू शकतो, तर त्याचं एज फाइंड आउट करू शकतो. फाईन, सिम्पल आहे. आता हे सगळं मेथडनं आपल्याला काय कळतं, आता हे जर बघायचं असेल म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस बघायचे असेल तर तुम्हाला ही वाली जी दिलेली आहे फिगर हे बघा. याच्यामध्ये तुम्हाला एकदम बेसला इन्व्हर्टिब्रेट्स दिसतात आहे आणि वरती तुम्हाला बर्ड्स मॅमल्स म्हणजे वर्टिब्रेट्स दिसतात आहेत. तर याच्यावरून आपल्याला असं कळतं की कदाचित हे जे वर्टिब्रेट्स असेल, हे जे वर्टिब्रेट्स आहेत है ना वरती दिसतात तुम्हाला, तर कदाचित हे वर्टिब्रेट्स कोणापासून बनले असेल? इनवर्टिब्रेटपासून बनले असेल असं आपल्याला या स्टडीवरनं, पूर्ण जे स्टडी फॉसिलचं स्टडी पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस केल्यावरती आपल्याला असं समजतं की जे पण वर्टिब्रेट्स आहेत हे कदाचित कोणापासून इव्हॉल्व झाले असेल? इनवर्टिब्रेट्सपासूनच झाले असेल. म्हणजे सुरुवातीला सगळे इनवर्टिब्रेट्स होते आणि मग इव्हॅल्युशन झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि फायनली काय बनलं, तर वर्टिब्रेट्स बनलेत. ठीक आहे, सिम्पल आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस नंतर आहे कनेक्टिंग लिंक. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे आपल्याला, तर आपण नंतर तर क्वेश्चन बघणारच आहे, त्याच्या अगोदर बघूया. त्याच्या अगोदर हे काही किंगडम्स आहेत, काही फायलम्स आहेत. ॲनेलिडा दिले आणि आर्थ्रोपोडा दिले. आता ॲनेलिडाचं सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला गांडूळ माहिती आहे सगळ्यांना, आणि आर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्हाला कॉकरोच सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता पेरिपेटस तुम्हाला इथं दिसत असेल, राईट. पेरिपेटस तुम्हाला इथे दिसतो, पेरिपेटस सगळ्यांना. ओके, आता हा जो पेरिपेटस ॲनिमल्स आहे, हा बघा, हा जो पेरिपेटस आहे याच्यामध्ये ॲनेलिडाचे पण कॅरेक्टर आहे आणि आर्थ्रोपोडाचे पण कॅरेक्टर आहे. जसं ॲनेलिडाचे काय काय कॅरेक्टर आहे तर आपल्याला ते गांडूळची बॉडी कशी असतं, तर सेगमेंटेड बॉडी असतं, थिन क्युटिकल असतं आणि पॅरापोडिया असतं त्याच्या बॉडीमध्ये. आणि आर्थ्रोपोडाच्यामध्ये ट्रकेल रेस्पिरेशन असतं, जसं की झुरळाचं रेस्पिरेशन ट्रकिया थ्रू होतं आणि याची जी सर्क्युलेशन सिस्टम आहे ती ओपन आहे. तर पेरिपेटस हा असा ॲनिमल, असा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये याचे पण कॅरेक्टर आहे आणि याचा पण कॅरेक्टर आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक म्हणतो. म्हणजे याचे पण आहे, याचे पण आहे. कदाचित असं होऊ शकतं की ॲनेलिडापासून आर्थ्रोपोडापर्यंत जाताना ॲनिमल्स म्हणजे हे असं इव्हॉल्व झालेलं असावं थ्रू पेरिपेटस.
कारण पेरिपेटस हा त्यांची काय कनेक्टिंग लिंक आहे, याच्यामध्ये याचे पण कॅरेक्टर आहे आणि याचे पण कॅरेक्टर आहे. ओके, आता दुसरं एक्झाम्पल दिलं, दॅट इज अ रेप्टाईल्स आणि मॅमल्स. आता याच्यासाठी एक्झाम्पल बघा काय, डक बिल प्लॅटिपस. तर डक बिल प्लॅटिपस तुम्हाला इथं दिसतोय बरोबर, हा ऑर्गॅनिझम आहे. आता हा जो डक बिल प्लॅटिपस आहे याच्यामध्ये पण दोघांचे पण कॅरेक्टर्स आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे एक रेप्टाईल्स म्हणजे काय, जे एग्स ले करतात, म्हणजे जे अंडी देणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण रेप्टाईल्स म्हणतो, आणि जे दूध देणारे आहेत त्यांना आपण म्हणतो मॅमल्स म्हणतो. ओके, आता आपल्याला ते काही प्राणी काय करतात, रिप्रोडक्शन करताना अंड्यां म्हणजे अंड्यांमधून पिल्लू जन्माला येतं आणि मग ते त्याचं जन्म होतो, म्हणजे त्याला आपण रेप्टाईल्स म्हणतो. मॅमल्स म्हणजे काय की ज्यांना, ज्या प्राण्यांना जसं की गाय झालं, म्हैस झालं, ते काय अंडी देत नाही, डायरेक्टली त्यांचा जन्म होतो, त्याला आपण मॅमल्स म्हणतो. तर डक बिल प्लॅटिपस याच्यामध्ये दोन्ही पण आहे, म्हणजे ते रेप्टाईलसारखं पण करतं आणि म्हणजे ते अंडी पण देतं आणि त्याला मॅमरी ग्लँड्स पण आहेत, आणि म्हणून याला आपण कनेक्टिंग लिंक म्हणू शकतो. कदाचित असं झालं असेल की सगळेच्या सगळे मॅमल्स हे रेप्टाईलपासूनच बनले असावेत, म्हणजे सुरुवातीला सगळे रेप्टाईल्स असतील आणि मग हळूहळू त्याचा डक बिल प्लॅटिपस झाला आणि मग प्लॅटिपसपासून मॅमल झाला, म्हणून याला काय म्हणले, कनेक्टिंग लिंक म्हणले. म्हणजे रेप्टाईल्सपासून हा बनला आणि याच्यापासून हळूहळू मग सगळे मॅमल्स बनत गेले. अजून एक्झाम्पल आहे ते म्हणजे लंगफिश. ओके, लंगफिश. आता हा असा फिश आहे, जनरली फिल्स रेस्पिरेशन कशा थ्रू करतात, तर गिल्स थ्रू करत असतात. पण हा असा फिश आहे ज्याला काय लंग्स आहेत, म्हणजे रेस्पिरेशन कशाने होतं, लंग्सनी होतं. आता असे कुठले ॲनिमल्स आहेत का जे पाण्यामध्ये राहतात पण रेस्पिरेशन लंग्सनी करतात, तर आपल्याला माहिती आहे फ्रॉग आहे. म्हणजे कदाचित असं असू शकतं की जे ॲम्फिबियन्स आहे, म्हणजे जे पाण्यामध्ये पण राहतात आणि लँडवर पण राहतात, हे कदाचित कुठून आले असेल, फिशेसपासून आले असावे, कारण या कनेक्टिंग लिंकमुळं आपल्याला असं कळतं. तर 3 एक्झाम्पल आता आपण बघितली कनेक्टिंग लिंकमध्ये, एक पेरिपेटस, डकबिल प्लॅटिपस आणि लंगफिश. आता याच्यावरती आपल्याला काय क्वेश्चन आहे का बोर्डमध्ये, तर तो क्वेश्चन बघूया आपण. एक तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे बघा, एक क्वेश्चन विचारला आहे की पिक द ऑड वन आउट. 2024मध्ये 1 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारला आहे, पिक द ऑड मॅन आउट. डकबिल प्लॅटिपस दिला आहे, पॉम्फ्रेट दिले, लंगफिश दिले आणि पेरिपेटस दिले. तर आपल्याला माहिती आहे डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपेटस हे तिन्ही पण कनेक्टिंग लिंक आहे, वेरॅज पॉम्फ्रेट हा काही कनेक्टिंग लिंक नाही आहे. म्हणजे ऑड कोण आहे यांच्यामध्ये, तर पॉम्फ्रेट हा आहे. फाईन, कळेल सगळ्यांना, सिम्पल आहे. त्याच्यामध्ये ऑडमॅन आउट कोण असेल, तर दिस इज अ पॉम्फ्रेट. फाईन, चलो नाव नेक्स्ट इज कनेक्टिंग लिंक झाल्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये बघा, इथं तुम्हाला एम्ब्रिओ दिसतात आहे, सगळ्या ॲनिमलचे एम्ब्रिओ दिसतात आहे बरोबर. इथं फिश आहे, सॅलमेंडर आहे, टॉर्टॉइज आहे, चिकन आहे, पीक, काऊ, रॅबिट, मॅन. आता हे सगळ्यांचे जर एम्ब्रिओ बघितले तर हे सगळेचे सगळे एम्ब्रिओ कसे सिमिलर आहे. सुरुवातीला सगळे एम्ब्रिओ सिमिलर होतात आणि हळूहळू काय होतं, यांचं सिमिलॅरिटी डिक्रीज होत जाते, म्हणजे ग्रॅज्युअली हळूहळू यांची सिमिलॅरिटी डिक्रीज होत जाते, मग ते चेंज होत जातात बरोबर ना. याच्यावरून आपल्याला काय कळतं की कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ॲनिमल्स, म्हणजे ह्यांचे सुरुवातीला एम्ब्रिओ तर सेमच आहे. याचा अर्थ असा असू शकतो की या सगळेच्या सगळे जे ॲनिमल्स आहे यांचं ओरिजिन कदाचित सेमच असू शकतं आहे ना. मग एकाच ॲनिमलपासून, सुरुवातीला एकाच ॲनिमलपासून मग हे सगळे बाकीचे ॲनिमल बनले असू शकतात, राईट. म्हणून याला आपण काय म्हणतो, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, जे आपल्याला सांगतात की कदाचित इव्होल्युशन झालं असेल आणि इव्होल्युशन नंतर हे एका प्राण्यापासून हे वेगवेगळे प्राणी बनलेत. फाईन, आय होप हे सगळे एव्हिडन्सेस तुम्हाला क्लिअर असेल. हे 6 एव्हिडन्सेस कसे लर्न करायचे याचं ट्रिक तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, सगळ्या गोष्टी समजल्या असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.